अरे वा 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 लेका, काय चांगलं पेरणं केलं रे तो लेका. एकच नंबर पेरणं केलं रे लेका. काय तर ताती निघालं आणि काल रात्री पाणी आलं, बजेटच आला लेका. नाही तर मी होतो घरात नाही, मी आतला लेका. आता पाय पण नेऊन ठेवले वावला आणि पेरण्याचं पाणीच लावा लागते काय म्हटलं बा. पण नाही बा, बरं झालं जेवण पाणी पाठवलं आणि तर ताती निघालं म्हटलं बाबू. जमलं रे एक नंबर. आता काय सांगावं राजा आबाजी, आपण तर पेराचं काम केलं गड्या. कसं आहे, ते ट्रॅक्टर चांगला आहे, पेरणी यंत्र चांगलं आहे, नवीनच आहे ना दोन सरपंचाचे, म्हणून चांगलं निघालं असेल का अजून. आता आपण पेरलं बस निघालं चांगला, देवाची कृपा तुमच्यावर. आणि पाणी आलं मग तर बजेट झाला राजा तुमचा आता. नाही तर काय लेका, त्या आपल्या रंगीलानं म्या पायपण नेले ना वावरात. अरे लयच ले बा, पातकाळात दुखे रे रातभर कनारू कनारू या डोंगावून त्या डोंगावून या डोंगावर झोपलो ना बाई. झोप नाही आली मला रातच्यानं. आणि दन 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 पाणी आलं. मी म्हटलं मग जमलं गाड्या, मग एकदम अशी थंडीगार झोप आली आपल्याला. मी म्हटलं पाणी लावायचं काम नाही, आता ते पाईप आहे ते पाईप नेऊन देतो मी त्या शिवल्याचे. आता गलतच नाही आपल्याला. अरे मी काय म्हणतो आबाजी, त्या पाईप किती दिवसाच्या बोलीवर आणले तुम्ही त्याच्यापासून, शिवल्यापासून किती दिवसाच्या बोलीवर आणले पाईप? काय शिवल्यापासून पाहिनं तरी आता 8-15 दिवसाच्या बोलीवर आणलेला आहे ते. 8-15 दिवस आपले आहेत पाईप. कसं आहे माय, ऐका तुम्ही, मान्य आहे मला, काल 3-4 शिपायचं पाणी झालं, मस्त पाणी झालं. पण कसं आहे, अजून 8-10 दिवस काय सांगताय ते पाईप तुम्ही मस्त तुमच्या वावरात बराबर ठेवून द्या. निंबावर नाही तर निंबाच्या बुडात नाही, असे लोक चोरीला नाही जातील अशा ठिकाणी ठेवून द्या आणि पद्धतशीर राहू द्या. जर पाणी नाही आलं तर मग शिप लावून झमकून द्यायची. नाही समजा बा कामच नाही पडलं तर मग वापस नेऊन द्यायची ना. आज नेऊन देणार आणि 10 दिवसानंतर नेऊन देणार. राय ना आपल्या वावरात जर समजा तपलं गिपलं पाणी कमी पडलं तर मग नारायण भाऊ पाणी देतेस तुम्हाला. शिप द्यायची झमकून, काय लोड घ्या जाव. अरे वा लेका, काय लेका मस्त आयडिया दिला तो. बला 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 वावरातच राहू देतो मी, ते नेऊन देत नाही ते लेकाचे. वावरातच ठेवून देतो बराबर झुडपायनं, नेऊन देत नाही. मग जेव्हा काम पडलं तेव्हा लावायचे, नाही तर मग नेऊन द्यायचे झाल्यावर काम. दिमागानं खेळी करायची ना. कसं राजा आबाजी, एवढं कसं तुमच्या म्हणजे वय झालं तरी काही फायदा नाही वाटते. नाही ना, काय आता वय झालं ना, जरा असं काम नाही कळत ना. बरं मग आता तुमचं पेरणं चांगलं निघालं म्हणता, पाणी आलं म्हणजे सगळं आनंदात आहे ना सध्या? अरे आनंदात एकदम एकदम डायरेक्ट हवेत आपण. मी संध्याकाळी बुधीले भदेकाला लावतो, मस्त भाजे पोंगे खातो. अरे काय राजा आबाजी, निवड भाज्या पोंग्यावरच भागवता का काय राजा, कसं? अरे मग काका पंगत द्यायला होतं गावाले ले काका. म्हणजे आधी निघालच ना सध्या, अजून घरी थोडी ना आलं काढून. टाईम आहे ना बाबा, सोयाबीन आले घरी. नाही तसं नाही माय म्हणणं आहे. माय काय म्हणणं आहे, आता काल पाणी आलं तर आज दिवसभर ट्रॅक्टर चालत नाही. दिवसभर काय रातच्यानं चालत नाही, डायरेक्ट ते उद्या नाही तर उद्या संध्या काढून पाहा लागेल. दुपारी ऊन जर तपली तर म्हणजे 2 दिवस ट्रॅक्टर बंद आहे का नाही. माय काय आहे, मी तरी कामाचा अवकडा. सकाळचं दूध काढून पोहोचवलं की आपल्याला कामच नाही काही. माय काय म्हणणं होतं, आता तुमचं झालं, नारायण भाऊ झाले, सरपंच झाले, यायले म्हणजे पाण्याची अत्यंत आवश्यकता होती ना. यायले म्हणजे वरच्या पाण्याची आवश्यकता होती. नाही तर टोले घेत काय पाणी देत होते ते. हात म्हणजे काही घेणं नाही देणं नाही. आता वरचं पाणी आलं, सगळं पद्धतशीर झालं. मग माय काय म्हणणं होतं, तुम्ही आम्हाला पार्टी द्या. हट हट, अबे का पाणी आलं तर का पाती द्यायला होतं. अजून तर लय लायलेलं का, दौरे राहिले, फवाले लायले, थोंगणं राहिलं, निधन राहिलं. काका पागल कलतं बाबा, प्रत्येकाला पालती मागशील तू. घ्या राजा. अरे मी काय म्हणतो आबाजी, तुम्ही पार्टी नका देऊ ना हो. पार्टी आपण सगळे मिळून करू म्हटलं. आता कसं आहे, मी ड्रायव्हर झालो सरपंचाचा, आहे का नाही. कुठे जेवायचं असलं तर सरपंच म्हणले नेतेस का नाही, झालं का नाही. मग राहिलेच काय, आम्ही दोघं जेवायला जाऊ हॉटेलावर. मग तुम्ही दोघं कायले घरी राहता. हां, एक रामभाऊ येते. मी काय म्हणतो, 200-300चा एक कोंबडा घेऊ. हां समजा 200-300 नाही भेटत, पण तरी 500-600 रुपये एक कोंबडा घेऊ. 5 जण आहो आपण, मस्त 200-200 जरी केले तरी बराबर पद्धतशीर होते ना. भाकरी करून घ्यायचं वाटलंच तर. हो लेका, आता जमते बलाबल, जमते लेका, जमते रे. मग तेच म्हणतो, कसं आहे आता मला सांगा, 100 रुपये झाले, 500 होते आपल्या 5 जणाचे, आणि 200 केले तर मग बराबर 1000 रुपयात मस्त एकदम ओके कार्यक्रम होते. कोंबडा न्यायचा 500-600 रुपयाचा, आणि 200 रुपये त्याला बनवायला द्यायचे, 800 रुपये ते, आणि 100-200 इकडे तिकडे समजा राईस गीस घेता येते, भाकरी करून घ्यायच्या आपल्या. बरं मग कधी करायची, मस्त जमते का? आता माया काय प्रॉब्लेम नाही बा, तुम्ही तुमच्या घरी पहा कसं काय सांगायचं, तुमचा प्रश्न ते. तुम्ही काय कराच ते, आपलं काय, आपलं उठलं सुटलं चाललं. हो लेका, ते मोठा प्रश्न आहे. बुदगी मनाची, अजून पाणी पडलं का नाही तर चालले जेवाले, चालले पाट्या करायला. कायच करावं घरी, कथच सांगावं रे. आता येईन तो मोठा घोर केला, भाकरी घरून आणायला उलायला का काय माय बीन. करा ना खर्च, मग 200-250 होईन. तीच भाकरी घेऊ मग. तंदूरी घेऊ मस्त, काही टेन्शन नाही. घर भाकरी काही घ्यायचं काम नाही, तर तेच घेऊ. जाऊ द्या, पाहून घेऊ पैसे मायाबीन इकडे तिकडे. जाऊ दे, निराधाराचा पगार आलेला आहे, झमकून टाकवायला पुरते. जाऊ दे तिकडे मग. सांगा मग काय करता. जाऊ दे, चाल मग पाहून घेऊ काय होते. जाऊ दे ना, 100-200 ते इकडे का तिकडे 200 जागी 300 होते ना. चाल, जाऊ दे तिकडे. हल
बरं मग मी नारायण बावले सरपंचाला भेटतो, काय म्हणतात ते पाहतो. तू भेट आणि मला संध्याकाळी सांग काय बजेट आहे ते. संध्याकाळी बराबर तुम्हाला फोन लावतो मी. नंबर आहे का नाही? आहे ना, परवा दिवशीत निराधारचा पगार आला तेव्हाच घेतला बा मोबाईलात लय कटायला, म्हणजे मोबाईलच नव्हता, इकडे तिकडे गेलं की मोबाईलच नव्हते. एक घेतला बा, एक बुडील दिला आणि मॅग घेऊन घेतला 1000 रुपयाचा. बरं केलं राजा, तू अजून हरपले गिरपले तर कसं आहे, घोर होते ना फोन लावायला माणसाले. बरं केलं. बरं मग या तुम्ही, मी नारायण भाऊले बोलावतो कोट्यावर तिथं, आणि सरपंच येतात, मग आम्ही जरासं चर्चा मंडळ बसवतो त्याच्यावर. कॅन्सल करू नका म्हटलं, मी आतीवर राहतो बाबू, लय दिवस झाले मी मटण खाल्लं नाही मत. कॅन्सल करू नका. नाही कॅन्सल काही करत नाही, या तुम्ही. फायदा फक्त कसा आहे, श्रावण महिना तर राहिला, मग खाले भेटत नाही बरं, महिना 2 महिना. फायदा फक्त त्या हिशोबानं आदत कलाच आहे आपल्याला. हो ना, हो टेन्शन नका घेऊ. चाल गेल्या ते आपल्या मागच्या वेळेचे 40 रुपये काला लागेल, त्या पोतात निलापून ठेवले होते बुद्धीची पासून. बलाबल बजेट येऊन जाते मग आज आपला. 3 रुपयात जेवण होते आणि 100 रुपयाचा मस्त बराबर 40 रुपयात कार्यक्रमात होते. ओके एकदम मग. नाही राजा सरपंच, म्हणजे तुम्ही लयच मस्त काम केलं राजा यंदाचे. म्हणजे तुम्ही नेमकं म्हणजे आमच्यासाठी तुम्ही गरीबाचे दाते आहात, म्हणजे गरीबाचे दातेच आहात तुम्ही बा. अरे कायचं काय बा, गरीबाची दाती आणि कायचं काय, आम्ही कायचे हो, काय झालं नेमकं, झालं काय पण? अरे नाही ना राजा, ते ट्रॅक्टर आणला, लयच फायद्याचं काम झालं राजा ते आपलं. जाऊ द्या, मायाबीन 10-15 लाख जात असतील, पण फायदे इतके उरायले, लयच फायदा झाला. नाही ते तर आहेच गड्या, फायदा तर म्हणजे लय फायदा उराला. काय पेरलं राजा त्यानं, घाबरू ना, लयच मस्त पेरलं ना. काय सांगाल तुम्हाला. मायबीन आता मला झाडावर जडू राहिले का खरं बोलू राहिले काही समजून नाही राहिलं बा. नाही ते तर आहे गड्या, झाबरून लयच मस्त पेरलं. माझ्या घरचं पण वावर 60 एकर, म्हणजे असं तर तासीन लागलं. आता ते बरं झालं काल पाणी आलं, नाही तर मग आम्ही कसं आहे, ते पाण्यानं जरा आलतं टेन्शन की बा पाणी द्यायला लागू राहिलं, वरचं पाणी काही येते, पण ते निघालं मस्त पद्धतशीर निघालं, एकदम तासी निघालं. अरे नाही तर काय मग, ते तर सोनं पे सुहागा झालं राजा. वावरात म्हणजे सोयाबीन चांगलं निघालं, आणि आपलं हे पाणी आलं रातच्यानं एकदम, म्हणजे ओकेच कार्यक्रम झाला, म्हणजे टेन्शनच नाही राहिलं. आता असं म्हणा, पाणी चालू होऊन जाते आणि डवऱ्या लोक टेन्शनच नाही आपल्याला. हो, आता मग ते फवारे गिवारे डवरे गिवरे मग ते काही विषय नाही, तिथं चालतच राहतात कामधंदे. आता माया मेवना काल काय म्हणे, एक जोडी आहे म्हणे बापूजी आपल्यापाशी, घेऊन जा म्हणे तुम्ही काय दिवस, मग मारा म्हणे भाडे तुम्ही, बाकीचं मग असं. अरे मग तर राजा बजेट येतो. आता मला सांगा तुम्ही, आता हे झाबरू जे आहे याले डवरे हाणता येते. तुम्ही झाले आपले रामभाऊ झाले, तुमचे तिघायले डवरे जमते. एक जोडी मापाशी आहे, एक जोडी तुमच्या पैसे आहे, आणि एका जोडीचा काय विषय आहे, एक जोडी घेऊन घेता येते, बराबर 3 जोड्या होते मस्त. आम्ही तिघं घरची माणसं, आणि 3 जण यानं राख हे घेता येते रोजानं. मग काय तर बराबर बजेट बसते राजा, मस्त जमकून देऊ डवरे, पण मग काय मायावीन पाहून घेऊ. अरे मग तर राजा मस्त बजेट झाला यंदा, डवरे गिवरे मस्त. अरे काही विषयच नाही, एकदम चांगलं सोयाबीन होणार आहे यंदा, पाहिजे होतं तुम्ही. बरं मग तसंच करावं लागेल, उद्या परवा घेऊन या लागेल बाबा मग बैल. हो बैल घेऊन या तुम्ही. एक जोडी आपल्या पैसे आहे, एक जोडी तुमची, आणि एक जोडी इकत घेता येत ना बुधवारी मग. चालते ना. बरं मी काय म्हणतो तो, आता एवढं चांगलं काम चालू आहे, जरा होऊ द्या ना, काही जेवण घेऊन होऊ द्या ना मग तुमच्याकडून. ट्रॅक्टर आणला तुम्ही, निवड पेळावर भागवलं राजा, काही जेवण घेऊन होऊ द्या ना. अरे जेवण कसं आहे, सध्या नाही ना, जेवण देऊ आपण बराबर. हे रोटच करायचं आपल्याला सध्या, आता पावसाळा निघू द्या एवढा, नंतर पाहू जेवणाचं सगळं, मग ते घराचं त्याचं सोबतच येते, काही विषय नाही, सगळं सोबतच देऊ जेवण. सध्या राहू द्या आता पावसाळ्याचं. अरे नाही ना हो, गोडधोड नाही पाहिजे आम्हाला, तुम्हाला काही गाव जेवण नाही मागू राहिलो आम्ही, आम्हाला काही असा खरा पाहुणचार द्या बराबर, नडी गिडी. मायबीन आता काय लंब्यातच लांब होती वाटले का मला मायबीन. होणार राजा सरपंच, काय ट्रॅक्टर आणला तुम्ही, चांगले पैसे कमावले, मस्त 1-1.5 लाख कमावले राजा तुम्ही पेरणीवर. आता काय सांगता तुम्ही. मायबीन लोकांना नाही तर नाही हिरवत दिसते सगळं. अरे बा मग त्याला 1.5 लाख कमावले, पण डिझेल नाही गेलं का त्याच्या माग 60-70 हजाराचं, त्याचं काय. हो ना, ते तर आहेच. या ब्रू आला नाव घ्यावं देव माणूस हजार बा. अरे का बा, काय केलं म्या, म्हणजे असं काही वाईट गीट तर केलं नाही ना बा, माय नाव घेऊ राहिले ते. तेच म्हटलं. अरे नाही तू येतं नाव तारीफ चालू होती इकडे, लयच मस्त पेरणं केले का पण तो सगळ्याचेच, असं नाही की बा आमचंच, पुरा गाववाल्याचे 1 नंबर पेरणं झाले तर. ते का मग काय म्हटलं बा, काय चालू आहे दुसरा विषय. आता पाय ते पेरणी झाले, सगळं झालं, पाणी आलं, सगळं आलं, आता मस्त पद्धतशीर झालं ना. सरपंचाला म्हटलं तुमची ट्रॅक्टरात जेवण दिलं नाही तुम्ही, तर मग काही जेवण घेऊन द्या म्हटलं बा आपल्या तिघा चौकायले, काही ना काही हॉटेलवर नेऊन एखाद्या. बरं झालं गड्या, मॅम मला सांगितलं नाही विषय, सरपंचाकडून जेवण घ्यायला लागेल. तू आपले काय पैसे कमावायचे, सरपंचाकडून घ्यायला पुरते जेवण. नाही राजा सरपंच, हे बराबर बोलले रामभाऊ, काय जेवण तर द्यास लागते राजा तुम्ही. हे असं नाही चालत, जेवण द्या तुम्ही आता बराबर. सगळं वावर तर टाशी निघाल तुमचं राजा 60 एकर. जेवण तर द्याच तुम्ही हॉटेलवर, आम्ही तेवढं द्या, बाग कोणाला सांगत नाही गावात, फक्त जेवण द्या तुम्ही. मायबीन लांबूनच लावते वाटते कडे हे, पण आता काय जाऊ दे बा, 1000 रुपये खर्च करायलाच पुरते, जाऊ दे मायबीन तिकडे. नाही ते कसं आहे, होऊ द्या एकदा खर्च, तुम्ही पाहून घेऊ काय होते तर ते, होऊ द्या खर्च. काय आता तू म्हणू राहिला म्हणून आता हे नारायण भाऊ रामभाऊ म्हणे, जाऊ द्या मग, उद्या एकदा खर्च
चला मग जेवायला जाऊ संध्याकाळी जाऊ. मग काय तर राजा बराबर रविवारचा बेड पण आला, बराबर होऊन जाते. मस्त रविवार आहे आणि चला संध्याकाळी जाऊ मस्त. मग जमलं गड्या आता. हो हो संध्याकाळी जाऊ ना. मग काय विषय आहे? भाकरी गिकरी घे जा मग घरून, आहे का नाही? निराश कंजूस आहे सरपंच. अरे घ्या ना तंदुरी तिथं, जाऊ द्या ना तिकडे 500 हे 500 1000 शिल्लक जातील. मी काय म्हणतो सरपंच, जाऊ द्या ना 200-300 काय पाहता हो. भाकरी घरून घ्या न बायका विचारतात कुठे चालले न असं चालले न तसं चालले, झाल्या पार्ट्या चालू काम धंदे काही नाही, लय ऐका लागते घरी. जाऊ द्या ना 100-200 शिल्लक जातील तिकडे, तंदुरीच घेऊन घेऊ. काय भाकरी गिकरी घ्यायला पुरत नाही घरून. विणार आहे ना लयच लांबून लावते गड्या. बरं ठीक आहे बा, जाऊ द्या मग. काय आता घरी सांगत बसता, मग जाऊ द्या चला. आणि मी काय म्हणतो, तो आपला बुडा आहे देवरा बुडा, कंदील बुडा. अरे त्याला कायलेच घेतर बा, त्याला कायले घेऊन राहिला तू. ते कायले आहे रे बा, आधीच तर पैसे दिले नाही लेकाच्यानं, त्यातनी 100 रुपये कमी दिले पेरणीत नाही. त्याला घेतच कायले. तुम्ही टेन्शन व्हा घेऊन आहो. त्याला मी काय सांगितलं होतं, त्याला म्हणत होतं आपण पार्टी करू राहिलो, 300-300 रुपये प्रत्येकाच्या हिशोबावर येते आपल्या 5 जणांचे. तुम्ही टेन्शन काय घेता? त्याला काय सांगता की तुम्ही कोण पार्टी देऊ राहिले, ते आपण 300 घेऊ ना. आपण तुम्ही टेन्शन न घेऊ, तसा काही खर्च करत नाही बुडा, 300 घेऊ ना. पाय बा आता काय आहे ते तुमच्या दोघात घे जावा, काय करास ते. पेट्रोलचे पैसे निघायला पाहिजे आपले, फक्त पाहिजे. त्याचा टेन्शन व्हा घेऊ. तुमचे 100 रुपये राहिले ना पेरणीतले, ते 100 काढतो आणि वरून 200 घेतो त्याच्यापासून. टेन्शन व्हा घेऊ तुम्ही. हो घे, काय करास ते कर तुला काय मग. रेडी राहायचा मग संध्याकाळी 7 वाजता चालला जाऊ आपण मग. हो हो काही विषय नाही.